आपणा सर्वांचं माझ्या विधिनिदान या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, पती पत्नीच्या भांडणात आत्महत्या पर्याय होऊ शकतो का, हा व्हिडिओ आपण अपलोड केला. तुमचे जे त्यावर कमेंट केलेले आहे, तुम्ही त्यातून एक विचार तयार झालेला आहे, एक मतप्रवाह तुम्ही प्रकट केलेला आहे. तुमच्या कमेंटमधून एक नवीन विचार समाजापुढे येऊ शकतो. खरंच एका AI इंजिनियरनं आत्महत्या केलेली बरोबर आहे किंवा नाही, हा आपला विषय नाही. परंतु त्याच्यावर ती वेळ आली आत्महत्या करण्याची, ती वेळ आणणाऱ्यांची कृती बरोबर होती किंवा नाही, तपास, निष्कर्ष, पुरावा मेहरबान कोर्टामध्ये होणार आहे. मित्रांनो, कोर्टामध्ये जेव्हा पती पत्नी भांडतात तेव्हा ते फक्त पती पत्नी मधलं भांडण नसतं. त्या दोन प्रवृत्ती एकमेकाच्या विरुद्ध भांडत असतात. एक प्रवृत्ती फक्त दुसऱ्याचा बदला घ्यावायचा आहे या वृत्तीने भांडत असेल, आणि एक वृत्ती जर समजदारीच्या वृत्तीने भांडत असेल तर ते भांडण मिटत नाही. मार्गामध्ये जसे अडथळे येतात आणि ते अडथळे दूर करून आपण आपला प्रवास पूर्ण करतो आणि मुक्कामाचं ठिकाण गाठतो, त्याचप्रमाणे संसारामध्ये काहीतरी थोडीफार कुरबुरी वाद होत असतात. परंतु त्या वादाला बाजूला सारून आपण आपलं सहजीवन पार पाडायचं आणि संसार पूर्ण करायचे, अशी जर वृत्ती प्रत्येकामध्ये निर्माण झाली तर लक्षात ठेवा, असे प्रॉब्लेम येणार नाही. अतुल सुभाष या केसनं फक्त त्याच्या कुटुंबावर परिणाम केलेला नाही, तर समाजावर काही मूलगामी परिणाम केलेला आहे. खरं सांगा, जी कंपनी तुम्हाला जॉब देते आणि पॅकेज देते, ती कंपनी तुम्हाला कशासाठी नेमलेली आहे? तुमच्यापासून जितकं तुम्हाला देतोय त्यापासून जास्त मिळवण्यासाठीच कंपनी देते. त्यासाठी तुमचा वेळ, तुमची बुद्धी, तुमचं सगळं खर्च होणार आहे. मग तुमच्याकडे एकमेकाला वेळ राहणार नाही आणि त्याच्यामुळे ह्या अशी वाद सुरू होणार आहे. या केसमध्ये आपल्याला एक वेगळा विचार करावा लागेल. कोणता विचार करावा लागतो? अतुल सुभाषनं आत्महत्या केली बरोबर आहे, पण खरंच सांगा, आत्महत्या केली सर्व प्रश्न संपले का? नाही. अनेक प्रश्न निर्माण झाले. निकिता सिंगानिया, त्याची जी पत्नी आहे, तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. आत्महत्येस प्रवृत्त करणं हा गुन्हा आहे. भारतीय दंड संहिता नुसार गुन्हा दाखल होणारच. आणि एक लक्षात ठेवा, त्याचं जे व्हिडिओ आहे आता, तो त्याने इंटरनेटवर पब्लिश केलेला आहे. मृत्यूच्या पूर्वी त्यानं तो व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामुळे ती मृत्यूपूर्व जबानी मानली जाईल. उद्या तो न्यायालयात प्रश्न निर्माण होईल, मृत्यूपूर्व जबानी मानायची किंवा नाही. परंतु जी काही केसमध्ये पुरावे येणार आहे, ते पुरावे सगळे कागदावर आहे. त्या केस सुरू झाल्यानंतर त्यानं त्याच्या व्हिडिओमध्ये सर्व काही सांगितलेलं आहे. त्या विरुद्ध लोअर कोर्टामध्ये 6 केसेस दाखल केल्या आणि हायकोर्टामध्ये 3 केसेस दाखल केल्या. खरंच सांगा, केसेसची संख्या वाढवली म्हणून आरोपीची संख्या वाढली का? फिर्यादीची संख्या वाढली का? नवरा बायकोच्या भांडणामध्ये कितीही केसेस तुम्ही एकमेकांविरुद्ध केल्या तरी शेवटी फिर्यादी आणि आरोपी तेच राहणार आहे. मग केसची संख्या वाढवायची कशासाठी? फक्त एकमेकाला त्रास देण्यासाठी? फक्त एकमेकावर सूड उगवण्यासाठी? जर असं करत असाल, तुम्हाला यापासून एकमेकाला सुख मिळणार आहे का? मीडिएशन हा एक पर्याय आहे. त्याच्या प्रसंग सांगितलेला आहे का? मीडिएशन तर्फे, मध्यस्थातर्फे ते भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मीडिएशन मध्ये ती अमाऊंट फिक्स झाली नाही. त्याच्यामुळे त्याची जी झालेली त्याची हॅरेसमेंट आहे, त्या हॅरेसमेंटचा परिणाम म्हणून त्यानं आत्महत्या केलेली. परंतु त्याची जी वृत्ती आहे ती दिसून येते की तो कुठंतरी समजोतेला तयार होता, प्रयत्न करत होता, पण प्रयत्नाला त्याला यश येत नव्हतं आणि शेवटी अपयशातून आणि नैराश्यातून त्यानं ती आत्महत्या केलेली आहे. खरं सांगा, संसार टिकवण्यासाठी एकानं प्रयत्न करून बरोबर आहे का? दोघांनीही निष्काळजी राहणं हेही बरोबर नाही. एकमेकासाठी काळजी वाहणं हाच संसार करण्याचा मूळ हेतू आहे. आता या केसमध्ये एक नवीन गोष्ट झालेली आणि ती तुम्ही बघा. आजपर्यंत आत्महत्या करणारे कितीतरी लोक होते. आजपर्यंत आत्महत्या करणारे कितीतरी लोक आहे, कितीतरी लोकांनी चिठ्ठी टाकून आत्महत्या केलेली आहे. परंतु या व्हिडिओमध्ये दुर्दैव हे आहे की कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश
यांचंही नाव त्या व्हिडिओमध्ये आलेलं आहे किंवा त्यांचाही उल्लेख त्या व्हिडिओमध्ये आलेला आहे. मित्रांनो, न्यायव्यवस्था ही निपक्षपातीपणाने असावी आणि न्यायव्यवस्था हे लोकांच्या शेवटचं विश्वासाचं स्थान आहे. कोणीही कोणाला त्रास दिला, कोणी कोणाला फसवलं तर शेवटी मनुष्य एकमेकाला दम देतात की मी तुला कोर्टात खेचीन. आणि लोकशाहीमध्ये न्यायालयांचा विश्वास आज टिकलेला आहे. एखाद्यावर अन्याय झाला तर न्याय मिळवण्याचं एकमेव साधन हे फक्त न्यायव्यवस्था आहे. आणि या न्यायव्यवस्थेनं आज आपल्याला पुनर्विचार करण्याची गरज आलेली आहे. हे मी नाही सांगत, निवृत्त न्यायाधीश, सुप्रीम कोर्टाचे आदरणीय निवृत्त न्यायाधीश माननीय चंद्रचूड साहेबांनी तसं लिहिलेलं आहे, इंटरनेटवर ते आहे. मुद्दा मला हा सांगायचा आहे, तुम्ही एकमेकाशी संसार जर करत असाल तर सहजीवनाचा आनंद घेण्यासाठी करा. केवळ एकमेकाचा बदला घ्यायचा आहे म्हणून जर तुम्ही संसार करत असेल, नवरा बायको म्हणून राहत असाल तर लक्षात ठेवा, या संसाराचा काही उपयोग होणार नाही. अतुल सुभाष केसमध्ये समाजावर काय परिणाम होईल? भांडण, नवरा बायकोचं भांडण हे एखाद्या रबरासारखं असतं. तुम्ही रबर जितकं ताणाल तुम्ही तितकं ते ताणतं आणि एका ठराविक मर्यादेला ते तुटतं. लक्षात ठेवा, रबर ज्यावेळेस तुटतं ना त्यावेळेस रबर नष्ट होतं आणि फटका बसतो ताणणाऱ्याला. नवरा बायकोचं भांडण असंच आहे. तुम्ही ते जास्त ताणलं तर त्यात पती पत्नी हे नातं तुटून जातं आणि त्याचा फटका बसल्याशिवाय राहत नाही. तुम्ही म्हणाल त्यात काय फटका बसतो? पत्नीचा फायदाच होतो. पण एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस हीच पत्नी पहिल्या नवऱ्याकडून पैसे घेतलेले असते ना त्यावेळेस ती दुसऱ्या नवऱ्याकडे जाते ना, तेव्हा लक्षात ठेव, त्याचा विश्वास बसलेला असतो तिच्यावर. तिला टोमणं खावं लागतं की तुम्ही फक्त पैसे काढण्यासाठीच लग्न करतात. तुम्ही पहिल्याला इतकं उकळलं, आता मला उकळवायचं आहे. हा पैसा तुम्हाला कधीच शांत बसू देणार नाही. तुम्हाला काय वाटतं, फारकतीमधून मिळवलेला पैसा तुम्हाला भावी आयुष्यात सुखी कराल? हा तुमचा गैरसमज आहे. तो पैसा तुम्हाला कधीच सुखी होऊ देत नाही. एकतर दुसऱ्या नवऱ्याकडून तुम्ही लुटले तरी जातात किंवा दुसऱ्या नवऱ्याकडून तुम्हाला टोमणं तरी खावा लागतो. यापेक्षा आपण लग्न केलेलं आहे ना, आपण लग्न केलेलं आहे ते फक्त संसारासाठी केलेलं आहे, ते फारकतीसाठी केलेलं नाही. हा एक विचार जर तुम्ही पक्का राहिला की मी काही झालं तरी माझं नातं निभवेल, मी हे नातं पूर्ण करेल, असा जर तुम्ही विचार केला तर लक्षात ठेवा, दोघांनाही हा विचार करावाच लागतो. एक फारकत द्यायला तयार नसेल आणि दुसरा फारकत द्यायला तयार असेल तर फारकत होऊच शकत नाही. सामंजस्यानं जर राहिले, जर तुम्ही थोडीशी समजदारी ठेवली ना तर लक्षात ठेवा, संसार योग्य होईल. लक्षात ठेवा, जिंकणारामध्ये आणि हारणारामध्ये फक्त एका पाऊलाचा फरक असतो. एक पाऊल जो पुढे टाकतो ना तो जिंकलेला असतो आणि एक पाऊल मागे पडतो तो हरलेला असतो. लक्षात ठेवा, संसार वाचवण्यासाठी प्रत्येकानं आजपासून एक पाऊल पुढे ठेवण्याची प्रयत्न करायची. संसार जिंकण्यासाठी प्रयत्न करायचा, फारकतीसाठी प्रयत्न करायचा नाही. नाहीतर शेवटी संसारही होत नाही, लक्षात ठेवा, आणि फारकतही होत नाही. एकानं आत्महत्या केली तर सांगा बरं, अतुल सुभाषच्या केसमध्ये काय झालं? संसारही पूर्ण झाला नाही, फारकतही मिळाली नाही. नवरा बायकोच्या नात्यामध्ये दोनच पर्याय असतात, एक तर नांदणं असतं किंवा फारकत असते. जर फक्त नांदणं आणि फारकत हाच जर पर्याय असेल तर आपण सर्वजण नांदण्यासाठीच प्रयत्न करायचा. आणि तो जर प्रयत्न केला तर लक्षात ठेवा, समाजात बदल घडण्यासाठी वेळ लागणार नाही. पुन्हा एकदा सांगतो, या अतुल सुभाषच्या केसमधून आपण एक धडा घेऊया. अतुल सुभाषच्या केसमधून एक धडा घेऊया. सदैव संसारासाठी प्रयत्न करूया आणि समाजामध्ये पुन्हा असे अतुल सुभाष घडणार नाही, पुन्हा अशा निकिता सिंघानिया केस पुन्हा घडणार नाही, यासाठी समाजाला एक चपराक देऊया. आता मी माझं मत मांडलेलं आहे, यावर तुम्ही तुमचे मत मांडा. अतुल सुभाषची आत्महत्या ही चपराक की धडा? कारण मागच्या वेळेस तुम्ही खूप चांगले कमेंट केले. माझी विचारसरणी, समाजाची विचारसरणी, तुमची विचारसरणी
जर समाजापुढे यायची असेल कमेंट करावं लागेल आणि व्यक्त व्हावं लागेल. मी माझं मत मांडलेलं आहे, आता तुम्ही तुमचं मत मांडा. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू. धन्यवाद.